स्वामी समर्थ. चला आज आपण पालकाची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी हो का इथं आपला पालक आलेला आहे. आपण पालक काढायला आलेले आहे. हो का इथं पालकाची भाजी अशी भरपूर आली. हो का इथं पण भरपूर आहे. हो का इथं पण अशी भरपूर आहे. तर आज आपण पालक काढून नेणार आहे. पालकाचा भाजी बनवायची, पालक मसाला बनवायचा आहे. हो का आता एवढा पालक निघलेला आहे. तर आता आपण स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे. हो का आता आपला एवढा पालक निघालेला आहे चिरून. हो का आणि हे आपला घरचा पालक आहे. आणि हो का इथं आपण काय सारण घेतले. आता आपण पालक मसाला बनवणार आहे तिखटमध्ये. तर इथं आपण घरी बनवलेलं मिसळीचं पीठ आहे. इथं बेसन घेतले, इथं हळद घेतलेली आहे, इथं मीठ घेतलेलं आहे, इथं घरगुती मसाला घेतलेला आहे, इथं आपला काळा मसाला घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, अद्रक लसूण कोथिंबीर थोडं चवीनुसार मीठ काढून घेतलेलं आहे, इथं कांदा घेतलेला आहे, इथं कढई ठेवलेली आहे आता आपल्याला. तर आता आपण पालक तेल टाकून त्याच्यामध्ये परतून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे. हातात आपण पालक घालून घेऊया. पालक का परतून घ्यायचा, त्याचा कच्चापणा जावं म्हणून परतून घ्यायचा. आणि आपण पालक मसाला बनवणार आहे गिरवीचा. तुम्ही एकदा असे करून बघून खाल्लं ना तर तुम्ही हॉटेलचा पालक खायचे पण विसरून जाता. बघा हो का आपला असा पालक कच्चापणा गेलेला आहे, थोडा वाफलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर आता आपण फोडणीसाठी 2 चमचे तेल टाकून घेऊया. आता आपण मोहरी टाकून घेऊया. हो का मस्त असे तड 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 करते. हो का बघा आता आपला तळलेला आहे. कढीपत्ता टाकून म्हणजे कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला खरपूस तळून घ्यायचा म्हणजे पालकला एकदम छान चवीचे हॉटेलसारखं. मस्त तळून घेऊया. आणि हो का इथं आपण हिंग आणि घरकुल मसाला घेतलेला आहे. चला आता कढीपत्ता घालून घेऊया. मस्त आता खरपूस कांदा तळायला लागलेला आहे. तर आता आपण इथं टमाटर घालून घेऊया. आता टमाटर घालून घेऊया म्हणजे मस्त तळते टमाटर पण. आणि लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालून घेऊया. आता आपले हे मसाले घालून घेऊया. आता सगळं हळद बेसन पीठ हे आता आपण थोडं गरम पाणी घालून घेऊया मसाले शिजण्यासाठी. थोडंच घालायचं. बघा हो का तेल असं आपलं सुटायला लागलेलं आहे. तर आता आपण पालक घालून घेऊया आणि एकजीव करून घेऊया. आता बघा आपला पालक. आता आपण गरम पाणी घालून घेऊया. मस्त असा एकजीव करून घेऊया. बघा आपला पालक मस्त असा शिजलेला आहे आणि एकजीव असा एकदम छान झालेला आहे. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतात तर माझा पालक तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, फॉलो करा.